नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस असा आहे की आज आम्हाला हे दादा जे आहेत ना ते आम्हाला गावातून भेटायला आलेत. का माहिती का? कारण रोज ते रोज आमचे ब्लॉगिंगचे व्हिडिओ बघतात आणि लाईव्हला सुद्धा असतात हजर. त्यांना एवढा अभिमान आहे आमच्याबद्दल, म्हणून ते आज खास आम्हाला सकाळ सकाळ आमच्याशी चर्चा करण्यासाठी आले. आपण त्यांच्याशी बोलू, त्यांचं काय मत आहे आमच्याबद्दल ते. बोला दादा. नमस्कार ताई. नमस्कार भाऊ. मी तुमचे व्हिडिओ पाहत असतो हा युट्यूबच्या माध्यमातून, आणि मी एकटाच पाहत नाही तुमचे व्हिडिओ. माझी पत्नी, हा माझ्या 2 मुली, हा. माझा मुलगा आणि मी देखील तुमचे व्हिडिओ पाहत असतो. आणि तुम्ही जो काय आज जवळजवळ मला वाटतं 8 ते 10 दिवस झाले तुम्ही जो लाईव्हचा कार्यक्रम ठेवलाय, सर्वांशी तुम्ही बोलत असता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हो, सर्वजण तुमच्याशी आनंदाने गप्पा गोष्टी मारत असता. एवढी थंडी असून देखील तुम्ही एवढा वेळ देताय, दिवसभर कष्ट करून सुद्धा. आमची ताई सुद्धा शेती करूनच सगळ्या काही गोष्टी करत असते, दिवसभर राबायचं. आता मी तो युट्यूबवरती तुमचा एक ताईंचा चॅनल पाहिला, व्हिडिओ बघितला. हा तर मला पहिला एक कार्यक्रम ताईंचा आवडला. सुरुवात अशी ताईंनी केली का स्वतःच्या वडिलांचं दर्शन घेऊन गुळाणी येथे तुम्ही एक कार्यक्रम दाखवलाय गुळाणीचा. हो. आणि म्हणजे ऑल फॅमिलीत पहिलं माहेर घेतलं ताईंनी, आणि स्वतःच्या वडिलांचं दर्शन घेऊन, स्वतःच्या वडिलांची मुलाखत घेऊन, वडील स्वतः अभंग म्हणले. हो, त्यांना लय आवड आहे आवड आहे त्यांना. अभंग वगैरे चांगले करतात. आणि त्यातून एक दिसलं की वडील सुद्धा आपले सांप्रदायिक आहेत, हो आहेत. वारकरी आहेत. लेक लाडकी काय असं म्हणले बघा, लाडी लाडी माझी लाडी, तो अभंग लाडी म्हणले. नाव ठेवले. खूप सुंदर वाटलं. तुमच्या वडिलांना नवीन वर्षाच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशीच वारकरी संप्रदायाची परंपरा जपली, तुम्ही सुद्धा ती जपली केवळ वडिलांच्या संस्कारामुळं. तो एक आदर वाटला. आणि सुरुवात तुम्ही इतकी सुंदर केली. तिथून नंतर तुम्ही तुमची सासू हो ते एक दाखवलं होतं तुम्ही. सासू दाखवली, तुमची भाऊज एक दाखवली. हो, सुंदर वाटलं. आणि आम्ही आजारी होते तुमच्या माहेरचा जो गुळाणीचा राजवाडा आहे ना, हा, तो पाहून सुंदर, म्हणजे सुंदर वाटलं. अहो, त्याच्यात असं वर्णन करायचं राहिलं. पक 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 पिक्चरची शूटिंग झाली ना, त्यावेळेस आम्ही शाळेत होतो. आम्हाला म्हणले की तुम्ही पण या, म्हणजे आम्हाला बोलवलं होतं त्यावेळेस कलाकाराचं काम करायला. पण त्यावेळेस मी घाबरले, म्हणलं मी नाही करू शकत. जवळून असं नाना पाटेकर बरोबर आमची चर्चा झाली. ती शूटिंग तिथं झालेली माझ्या वडिलांच्या. पण सुंदर वाटलं ते. महिनाभर शूटिंग चालली होती. हा, आणि दुसरा तर एक तुफान एक व्हिडिओ आहे तुमचा. कोणता? तो जर पाहिलं तर डोळ्यातून पाणीच आलं. म्हणजे शेतकऱ्याच्या महिलेची कथा त्याच्यात तुम्ही दाखवली. म्हणजे ताई शेती करताना म्हणजे स्वतः मुलाला घेऊन गेले. पावसाचे दिवस होते, त्या टायमाला पाऊस होता. म्हणजे आभाळ दाटून आलं होतं, ढग दाटून आले होते, आणि नुकतेच थेंब पण पडत होते. आणि ताई स्वतः वैरण काढत होत्या जनावरांना घास घालण्यासाठी, दमल्या होत्या. आणि ताई ते घास काढला होता आणि तो सगळा जमावला होता. ती पिंडी इतकी मोठी झाली होती, आणि संगतीला त्यांचा मुलगा होता, तो तिथं थांबला होता. त्याला सुद्धा वाटलं, मम्मी तू एवढा घास कापलाय, आता तू उचलशील कशी, तुला उचलल का? ते डोळ्यातून माझ्या आजही पाणी येतं ते शब्द ऐकताना. आणि त्याचा दुसरा एक आनंद असा वाटला की ज्या टायमाला तो घास कापून स्वतः आई उचलती आणि म्हणतो आई उचललं, ते मग डोळ्यातले आसरू सुद्धा तिथं थांबले, म्हणजे मन भरून पण आलं असं. आणि मग ते घास घेऊन ती गेली तिथं. आणि दुसरं एक म्हणजे जनावरांवरचं प्रेम, ते एक त्याच्यातून दिसलं. म्हणजे स्वतःच्या मुलाला नाही, इतकं जनावरांना, म्हणजे तो चारा घेऊन प्रत्येक जनावराला टाकलेला आहे बघा, तिथं टाकलेला आहे तो. आणि मग ते करून आता मग ताई म्हणली पण हे सुखी तर आपण सुखे, असे ते बोलल्यात तिथं एक. आणि मग ते करून घाईत पाऊस आलाय, आता चला आपल्याला घरी जायचंय. ताई म्हणतात मुलाला, पाऊस आलाय, घरी जायचंय, चल लवकर. आणि मुलगा म्हणतो गाळ पण झालेला आहे, पाय पण भरलेत, ते पण दाखवलंय बघा त्याच्यामध्ये. पाहिलंय प्रत्येक व्हिडिओ तुमचा मी पाहत असतो. एक असा टाइमपास म्हणून नाही, अभ्यासपूर्वक पाहत असतो. म्हणजे एक कथा आहे त्याच्यामध्ये, खूप कथा दडली आहे शेतकऱ्या स्त्रीची अशी.
मस्त पैकी, आणि मुलाचं सुद्धा त्याच्यात चित्रीकरण आलंय, हो, त्याचा आहे आवाज ना. आलाय. आणि मग ती घरी येऊन परत भेंडी तोडती, घरची काळजी परत, आपल्या नवऱ्याला मुलाला जेवण हा, करायचं, जेवण मग भाजीला काय, घाई गाईत मग ती भेंडी तोडलेली भेंडी ताई तोडीत तुम्ही, होते. हा, हाय. भेंडी. आणि त्याच्यातून एक तुम्ही असं दाखवलंय जिव्हाळा, आपण जे कष्ट करतो थोडी का होईना भेंडी तोडून हे आपण आज घरी जाऊन केली, तर त्यातमध्ये किती प्रेम आहे हा, नाही, हे बरोबर आहे. दाखवलंय तुम्ही. हा, बरोबर. बघा एवढं व्हिडिओचं बारीक डिटेल्स मध्ये सांगितलंय म्हटल्यावर सगळं आणि मग बघतात तुम्ही ते. घरी येताय आबाळ एवढं कष्ट करून, मला खरोखर तुमचा अभिमान आहे. बस तुम्हाला दोघांनाही नवीन वर्षाच्या ऍडव्हान्स माझ्याकडून शुभेच्छा. आणि तुम्हाला पण असं, आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि याच्यातून एक आयुष्य वाढत, हो, नाही बरोबर आहे ना. आयुष्य वाढत. कारण हे तुमच्या गावातलीच लोक नाही तुम्हाला भेटते, अनेक तऱ्हेचे कॅनडावरून लोक. सुद्धा लोक बोलतात. कॅनडावरून एक दादा रात्री बोलत हा. होते. आणि तुम्हाला त्यातून असं पण एक दिसून आले, कुणी काही पण उन्हाडवाणी बोलत असते, हा, तर हा. त्यांचा विचार तो तुम्ही आम्ही ती करू कमेंट नका. वाचतच नाही, नाही. नाही. तुमच्या पुढे एक शिखर आहे, हा. ते हो. शिखर तुम्हाला गाठायचंय, बरोबर तिथं आहे. तुमच्या जीवनाचा दोष तुम्हाला फडकवायचा आहे, आणि तो निश्चित फडकला जाणार, हा. 100%. आणि तुम्हाला त्यातून खूप मोठा आनंद मिळणार आहे. सुरुवात पहिली थोडासा उशीर शून्यातूनच होत लागेल, असती ना. पण यश हमखास मिळणार मिळणार, आहे. बरोबर आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय, बस, धन्यवाद. बाकी काय नाही. धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या तुमचा. तुमच्या- दरा तुमचा नाही आशीर्वाद. नाही, काय नाही, पाया नका जरा. पडू माझ्या, पडू द्यावले. अहो माझ्या नका पाया पडू ताई. रामकृष्ण हरी. हा, अहो आपण वारकरी आहोत, असं नाही. बरं वाटलं तुम्हाला भेटून, बस बाकी काय नाही. धन्यवाद.